आप देख रहे हैं भवानी टाइम्स। दर्पण मराठी समाचार पत्र के संस्थापक आचार्य बाल शास्त्री जांभेकर की जयंती के अवसर पर गोंदिया जिला माहिती कार्यालय द्वारा 6 जनवरी 2025 को पत्रकार दिवस मनाया गया। इस विशेष दिन को पत्रकारिता के क्षेत्र में उनके योगदान को याद करते हुए मनाया गया। आचार्य बाल शास्त्री जांभेकर ने मराठी पत्रकारिता की नींव रखी और भारतीय समाज में जागरूकता और शिक्षा का प्रसार किया। पत्रकार दिवस के इस अवसर पर गोंदिया जिला माहिती कार्यालय द्वारा विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें पत्रकारों के योगदान को सम्मानित किया गया। कार्यक्रम में स्थानीय पत्रकारों ने हिस्सा लिया और आचार्य जांभेकर के कार्यों को श्रद्धांजलि अर्पित की। इस दिन को विशेष रूप से पत्रकारिता के महत्व को समझने और समाज में इसकी भूमिका को उजागर करने के रूप में मनाया गया। आचार्य बाल शास्त्री जांभेकर की जयंती के अवसर पर आयोजित इस कार्यक्रम ने पत्रकारों को उनके कठिन कार्य और समाज के प्रति उनके कर्तव्यों की सराहना करने का अवसर प्रदान किया। इस मौके पर पत्रकारिता के प्रति समाज में जागरूकता फैलाने के प्रयासों को भी बल मिला। खूप मोठी तफावत आज दिसून आलेली आहे। कोरोना नंतरची जी पत्रकारिता बघायला मिळाली त्यात प्रामुख्याने आज सोशल मीडियाचा, यूट्यूब चॅनल याचा जो प्रस्त वाढत आहे, त्याच्यामुळे समाजात जे काही सत्य बाजू आहे, जरी सोशल मीडिया आला, आता वेगवेगळे आयाम आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जरी मिळाली, तरी सत्यता पडताळूनच एखादी बातमी समोर आली तर त्या सत्यतेशी, त्या घटनेशी आपण सहमत असू आणि समाजापर्यंत योग्य माहिती जाईल याची प्रत्येकाने इथे जाणीव असावी। ते जर आपण जे काही वृत्तांकन करतो त्याबद्दल समाजामध्ये जनजागृती, म्हणजे वाईट प्रवृत्ती जागृत होण्यापेक्षा सकारात्मक प्रवृत्तीचा इथे रूढी आपण काय म्हणतो त्याला सकारात्मक विचार माणसांमध्ये रुजवणं हे पण एक गरजेचं झालेलं आहे। त्याच्यामुळे आता जे काही AI आलं, आर्टिफिशियल जे काही रूप जरी बदललं तरी समाजाची जी नाळ जांभेकरांनी बांधली ती नाळ पत्रकारांनी पुढेही तशीच ठेवली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते। हे बोलून मी आपले 2 शब्द सांगतो। 6 जानेवारी 1882 मध्ये मराठी हे दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले होते। तर त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून आपण दरवर्षी 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिवस साजरा करतो। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा माहिती अधिकारी कोटुंबे मॅडम यांनी आपलं स्थान ग्रहण केलं। पत्रकारांसाठी, पत्रकार बांधवांसाठी खूप साऱ्या योजना आहेत। स्वर्गीय शंकरराव चव्हाण सन्मान निधी योजना ही जे सुरू केलेली आहे, तर ही योजना जी आहे म्हणजे वयाच्या 60 वर्ष असावे आणि दुर्धर आजार किंवा जसं कॅन्सर वगैरे आहे, तर ह्या दुर्धर आजारासाठी त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे। मला तर असं म्हणायचं आहे की पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा। कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी उपस्थित आदरणीय यारो मॅडम, आमचे सहकारी बंधू विजय सर, उपस्थित सर्व बांधवांनो, 6 जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन। 1812 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि अवघे 34 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं होतं। या 34 वर्षामध्ये 1832 मध्ये त्यांनी दर्पण नावाचं एक पत्र सुरू केलं होतं आणि मराठीतील हे पहिलं पत्र होतं आणि त्यामुळे त्यांना दर्पणकार असं संबोधलं जातं। आणि केवळ दर्पण हे वर्तमानपत्र नव्हे तर दिग्दर्शन अशी एक मासिक सुद्धा त्याने सुरू केली होती। बाळशास्त्री जांभेकर हे जवळपास 10 भाषांचे ज्ञाते होते आणि आपले आणण्याचा जो श्रेय आहे तो त्यांना जातो। ज्ञानेश्वरी ही मला वाटते 18व्या शतकापर्यंत केवळ स्मृतीतून लक्षात होती, पण सर्वप्रथम त्याची आवृत्ती काढण्याचं जे श्रेय आहे ते बाळशास्त्री जांभेकरांना करतो। आणि या पत्रकार दिनाची आम्ही सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। त्या पद्धतीनं सामाजिक परिवर्तनासाठी वर्तमानपत्र हे जांभेकरांनी सुरू केलं होतं। अनिष्ट रूढींवर त्यांनी जो काही घाला घातला होता
त्याच पद्धतीनं समाजातील अनिष्ट प्रथा आणि रूढी जे आहेत त्याच्यावर पत्रकारांनी सजग व्हावं, त्यांची लेखणी अत्यंत धारदार करावी आणि अल्पायुष्य लाभलं तरी व्यक्ती काय करू शकतो याची प्रचिती बाळशास्त्री जांभेकर यांच्या एकूणच व्यक्तिमत्वातून, त्यांच्या एकूणच चरित्रातून लक्षात येते. त्यामुळे